ह्या भागातल्या काही समस्या, मग ते पोद्दार हायस्कूलचा रस्ता गेली 20 वर्षे रस्त्यावर खडीसुद्धा पडली नव्हती. पाण्याचा प्रश्न गंभीर होता, अजूनही आहे इकडं. त्याशिवाय आमचा जीवबानाला येणारा रस्ता, ह्याच्यासाठी वारंवार मी महापालिका प्रशासनाकडे कागदोपत्री निवेदनाद्वारे पाठपुरावा करत होतो. पोद्दार हायस्कूलच्या रस्त्याला 2012ला पैसे मंजूर आहेत, रस्ता मंजूर आहे म्हणून सांगितलं जातं, पण ते 2022-23 पर्यंत खडीसुद्धा पडली नव्हती. त्यावेळी मी एक अमरण उपोषण केलं होतं. मला वाटतं कोल्हापुरातलं असं रस्त्याच्या विकास कामासाठी पहिलंच आंदोलन असेल अशा पद्धतीचं. बरोबर. 5 दिवस मला 4 दिवस उपोषणाला बसावं लागलं आणि 5व्या दिवशी मग महापालिकेचे सिटी इंजिनियर त्यावेळीचे सरनोबत साहेब व अतिरिक्त आयुक्त मला वाटतं जाधव होते. त्यांनी येऊन आम्हाला विनंती केली की कोरोनाचा काळ गेलेला येऊन आणि आता निधी शिल्लक नाही आहे आणि 2-4 महिन्यामध्ये आम्ही तुम्हाला पोद्दार हायस्कूलचा रस्ता करून देतो. पण त्याच वेळेला आदरणीय मुश्रीफ साहेबांनी आम्हाला, मी बसलेल्या दुसऱ्या दिवशी, म्हणजे मी काय त्यांच्याकडे मागायला गेलो नव्हतो, काही निवेदन द्यायला गेलेलो नव्हतो. बरोबर. पण तातडीनं मला जीवबानासाठी जिल्हा परिषदेच्या हद्दीत असणाऱ्या रस्त्याला 25 लाख रुपये दिले होते. निधी मंजूरच केला? हां, नाही, कामच चालू केलं त्यांनी निधी देऊन. तातडीनंच काम चालू केलं. मग ते प्रशासनाचं त्यावेळी ऐकून मी ते आंदोलन 5व्या दिवशी बरोबर थांबवलं. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.